तर छत्रपती संभाजीनगर येथील ही दृश्य आपण पाहतोय। भाजपनं इच्छुक उमेदवारांचं हे तिकीट नाकारल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार हे उपोषणाला बसले होते। त्यांच्याकडून काल या ठिकाणी नाराजी नाट्य पाहायला मिळालं। तर हे इच्छुक उमेदवार मात्र या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। उपोषणासाठी हे इच्छुक उमेदवार बसले होते, मात्र त्यानंतर भाजप शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांनी या ठिकाणी त्यांची भेट घेतली, समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र एखाद्या गोष्टीची सीमा असते ती ओलांडली तर पक्षाकडून कारवाई केली जाईल असा इशारा त्या ठिकाणी देण्यात आला। त्यानंतर आता हे उपोषणकर्ते मात्र अधिकच नाराज झालेले आहेत। या ठिकाणी ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। लोकशाही मराठीचे एक्झिक्युटिव्ह एडिटर नरेंद्र कोटेकर सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नरेंद्र सर, खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये काल मोठ्या प्रमाणात राडा पाहायला मिळाला। अनेक इच्छुक उमेदवारांचं तिकीट कापलं गेलं, यासाठी हे इच्छुक उमेदवार आता पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच काल तिकीट वाटपावरून किंवा उमेदवारी मिळण्यावरून खूप मोठा राडा संभाजीनगरामध्ये झाला। उमेदवारांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला होता आणि हा इशारा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून म्हणजे तिकडच्या स्थानिक श्रेष्ठींकडून समजूत काढल्यानंतरही हा राडा अद्याप थांबलेला नाही। ज्या उमेदवारांनी इच्छुकांनी काल राडा केला होता त्यांचं आता असं म्हणणं आहे की आम्हाला स्वीकृत नगरसेवक पद तरी दिलं पाहिजे। आम्ही पक्षासाठी इतकी वर्ष काम केलेलं आहे। आमदार, खासदार किंवा मंत्री हे वर्षानुवर्षे त्या पदावरती चिकटून राहतात, पण आम्हाला उमेदवारी देताना मात्र पक्षाकडून हातचं राखलं जातं आणि हे धोरण दुटप्पी धोरण आहे भाजपाचं, असं म्हणत त्यांनी आपलं आंदोलन, आपलं उपोषण कायम ठेवलेलं आहे आणि हा राडा जो आहे तो कुठे ना कुठे वाढतानाच दिसतोय। जी, निश्चितच खरं तर शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष भाजपचे या ठिकाणी आले होते, त्यांची समजूत या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र कुठेतरी पक्षाकडून आता कारवाई केली जाईल असं देखील जाताना ते सांगून गेले। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता हे इच्छुक उमेदवार नाराज झालेले आहेत, आक्रमक झालेले आहेत। आम्हाला स्वीकृत नगरसेवक पद तरी मिळावं अशी यांची आता मागणी आहे। कुठेतरी निष्ठावंतांना डावलून आयारामांना संधी दिली गेली असा आरोप या कार्यकर्त्यांकडून लगावला गेलेला आहे। इतकी वर्ष आम्ही पक्षासाठी काम केलं, मात्र आमच्या हाती निराशाच आली अशी भावना या ठिकाणी या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली। तर नव्याने आलेल्या लोकांना संधी देणं हा आमच्यावर अन्याय असल्याची देखील भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। दरम्यान कालपासूनच हे सर्व कार्यकर्ते नाराज होते। तर या घटनास्थळी आता अतुल सावे देखील पोहोचलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये भागवत कराड यांना खरं तर या कार्यकर्त्यांकडून घेरण्यात आलेलं आहे। त्यांना या ठिकाणी जाब विचारण्यात येतोय। हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तेथील थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गदारोळ सुरू आहे। तर भागवत कराड आणि अतुल सावे यांच्या समोर या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं हे पाहायला मिळतंय। या ठिकाणी हे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झालेले आहेत। भाजपमध्ये हा नाराजीचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्य आपण भागवत कराड, अतुल सावे यांना आता कार्यकर्त्यांकडून हे घेरण्यात आलेलं आहे। अनेक कार्यकर्ते नाराज झालेले आहेत। कालपासून त्यांना उमेदवारी न दिल्यामुळं एवढ्या वर्ष आम्ही पक्षासाठी काम केलं, मात्र आमच्या हाती नाराजी आल्याची भावना यांनी या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे। दरम्यान भाजपकडून या उपोषणकर्त्यांची समजूत देखील काढण्यात आलेली आहे, मात्र त्यानंतर देखील हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। खरं तर महापालिका निवडणुकांसाठी या कार्यकर्त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण न झाल्या कारणामुळे आता हे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। भागवत कराड, अतुल सावे यांना या ठिकाणी घेरण्यात आलं। काही कार्यकर्त्यांना आता
पोलिसांकडून हा हस्तक्षेप करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण त्या ठिकाणीची पाहतोय। छत्रपती संभाजीनगरात मोठ्या प्रमाणात हा आज देखील राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांचा संतापाचा हा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर अक्षरशः पोलिसांना आता मध्ये हा हस्तक्षेप करावा लागला या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी। कार्यकर्त्यांच्या नाराजीचा हा उद्रेक छत्रपती संभाजीनगरातील ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। निष्ठावंतांना डावललं गेलं, आयारामांना संधी दिली गेली, नव्या लोकांना संधी दिली गेली म्हणून या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी उद्रेक होतोय। तर या ठिकाणी आत्मदहनाचा देखील या ठिकाणी त्यांनी इशारा दिला होता काल। त्यानंतर साहेब 2% त्यांनी त्याचा तो कागद पाहिला 2% सर्व बघा 2% नाहीये त्याला तिकीट दिलं मी झालं साहेब बीजेपी साठी मी तुम्हाला सांगतो साहेब सगळं बरबाद करून मी बीजेपी वारा सोडा पाणी प्या शांत व्हा थांबा ना एवढं पाणी नका पुन्हा शांत व्हा आम्ही तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्य आपण पाहतोय। भाजपमधून उमेदवारी नाकारली गेली आणि म्हणूनच या सर्व इच्छुक उमेदवारांचा उद्रेक या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। भागवत कराडांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी घेराव घातला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात हा गदारोळ करण्यात येतोय। महिला देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आम्हाला उमेदवारी का नाकारली गेली, आम्ही पक्षाशी
आणि त्याला कसं जातीवाल्याला दिला कशाला आणि माझा नवरा 15 वर्षापासून परिवार सोडून काम करतोय घरात कोणाच्या या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून. सचिन, खरं तर या कार्यकर्त्यांचा आजचा उद्रेक पाहता या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कुठेतरी आता पक्षाविरोधात नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. भागवत कराड असतील, अतुल सावे असतील, यांना या कार्यकर्त्यांनी आज घेरण्याचा प्रयत्न झालाय. मोठ्या प्रमाणात हा उद्रेक आता कार्यकर्त्यांचा झालाय. काय अधिकची अपडेट? छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षांनी उमेदवारी दिलेली नाहीये, त्यामुळं नाराज झालेल्या या कार्यकर्त्यांनी त्यासोबतच इच्छुकांनी त्या ठिकाणी थेट राडा घातलेला आहे, धिंगाणा घातलेला आहे. एवढंच काय तर मंत्री अतुल सावे भाजपचे नेते यांची गाडी अडवली, त्यांच्या गाडीवर देखील काळं स्प्रे मारलेला आहे. त्यासोबतच त्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी गाडीवर देखील जोरात हात मारून त्या ठिकाणी आपला संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे. कारण अनेक दिवसांपासून तुम्हाला उमेदवारी दिली जाईल असं आश्वासन दिल्याचं हे आंदोलक सांगतायत. आणि त्यासोबतच नाराज झाल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणी भागवत कराड यांची देखील गाडी अडवली, त्यांच्या गाडीवर फोटो आढळले आणि त्यासोबतच त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेलं वातावरण जे आहे ते आताही पाहायला मिळतंय. एकमेकांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जाते. तर एक महिला देखील या ठिकाणी बेशुद्ध पडलेली आहे आणि त्यासोबतच तिला पाणी मारून शुद्धीवर आणले. मात्र काही दिवसांपासून नाराजी नाट्य जे होतं ते पाहायला मिळालेलं होतं. मात्र जी काही उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे, ज्यांना संधी मिळाली नाही किंवा ज्यांना संधी दिलेली नाहीये, तर त्यांना आक्रमक झालेल्या संतापलेल्या या लोकांनी जे आहे तर थेट अक्षरशः भाजप कार्यालयामध्ये जाऊन धिंगाणा सुरू केला. त्यासोबतच त्या ठिकाणी नेत्यांच्या गाड्या अडवल्या, नेत्यांच्या गाड्यावर काळी जी शाई असते ती देखील फेकली, स्प्रे मारलेला आहे. छत्रपती संभाजीनगरातील भाजपचं जे मध्यवर्ती प्रचार कार्यालय आहे या ठिकाणी हा संपूर्ण संताप जो आहे तो पाहायला मिळतोय. संतापलेली ही जी जनता आहे ती भाजप कार्यालयासमोर आलेली आहे. जी सचिन, खरं तर या कार्यकर्त्यांवर आता कारवाई होणार आहे आणि म्हणूनच कुठेतरी त्यांचा उद्रेक या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळतंय. सचिन, आपण पाहत असाल तर या कार्यकर्त्यांवर कारवाई तर केली जाणार आहे. मात्र ज्यांना तिकीट मिळालेलं नाही, ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाहीये, त्यांनी संताप जो आहे तो अशा प्रकारे या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. कारण अनेक दिवसांपासून आम्हाला कुठेतरी संधी मिळावी ही इच्छा जी होती ती प्रत्येक उमेदवाराची होती. त्यांनी या ठिकाणी ती व्यक्त देखील केली होती. मात्र ऐन वेळेला ही संधी मिळालेली नाहीये. तर कालपासून भाजपच्या कार्यालयामध्ये पोलिसांच्या बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांची मोठी फौज जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. तर दुसरीकडे आता आक्रमक झालेल्या या इच्छुकांनी आता थेट भाजप कार्यालयातून थेट जे वरिष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या गाड्या अडवल्या, त्यांच्या गाड्यांवर लाथा मारल्या, बुक्क्याही मारलेल्या आहेत. म्हणजे हा संताप जो आहे तो त्यांनी व्यक्त केला की आणि त्यासोबतच यांनी नेत्यांना अक्षरशः टार्गेट केलेलं आहे, नेत्यांना टार्गेट धरलेलं आहे. आणि त्यासोबतच घोषणाबाजी जी आहे ती केली जाते. घोषणाबाजी करत त्यांनी या ठिकाणी संताप व्यक्त करत आम्हाला उमेदवारी का दिली नाही हा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तर एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून टाकण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील हा प्रकार जो आहे तो पाहायला मिळतोय. जी निश्चितच सचिन, खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून वारंवार या घडामोडी घडतायत. तिकडे
दिव्या मराठे असतील त्या देखील उपोषणाला बसलेल्या आहेत. त्यांची देखील समजूत काढण्याचा प्रयत्न भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला, परंतु एखाद्या गोष्टीची सीमा असते तर ती सीमा ओलांडली गेली तर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येईल असं देखील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. पक्षाकडून कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच यांनी ऐकलेलं नाहीये पक्षाचं का पक्षविरोधात कारवाई केल्या कारण पक्ष तर कारवाई करतच आहे. तर दुसरीकडे आज पोलिसांचा देखील संताप या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी सुद्धा इथं असलेले हे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते संतापल्याचं पाहायला मिळालं. आज मगाशी बैठक झाली, नाराजांची जी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारे यश जे आहे ते मिळालेलं नाहीये. प्रत्येकाला इच्छा आहे की आम्हाला नगरसेवक बनायचे, आम्हाला उमेदवारी मिळावी, मात्र ते प्रत्येकाला तिकीट देणं शक्य नसल्या कारणानं भाजप फक्त आता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय. तर या ठिकाणी पोलिसांचा फौज फाटा देखील आता दाखल झालेला आहे, पोलिसांच्या वाहनं देखील आता या ठिकाणी दाखल झाले आहेत, पोलीस यंत्रणा देखील बळ देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे. कारण या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती हाताबाहेर गेल्याच्या नंतर कुठेतरी पोलिसांनीच ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यासोबतच या ठिकाणी जी गर्दी जमलेली आहे तर त्यांची अशी मागणी आहे की आता आम्हाला कुठेतरी न्याय मिळायला हवा, मात्र तुम्ही कुठेतरी या ठिकाणी भेदभाव केलेला आहे, पक्षामध्ये भेदभाव करून आमच्यावर कुठेतरी अन्याय केला, ही भूमिका जी आहे किंवा ही प्रतिक्रिया जी आहे ती आंदोलकांनी दिलेली आहे. त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांचा त्या ठिकाणी राडा जो आहे तो पाहायला मिळालेला आहे. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील भाजपच्या याच कार्यालयामध्ये भाजपचं हे मध्यवर्ती प्रचार कार्यालय आहे, या प्रचार कार्यालयासमोर हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळतोय. संतापलेले किंवा त्यासोबतच नाराज झालेले जे कार्यकर्ते आहेत, इच्छुक आहेत, त्यांची गर्दी जी आहे ती भली मोठी आहे, भली मोठी त्यांची फौज आहे. तर हा संपूर्ण प्रकार जो आहे, हा संपूर्ण प्रकार जो आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी नेत्यांना दोषी धरलेला आहे, नेत्यांमुळेच या उमेदवारी मिळालेल्या नाहीये, नेत्यांमुळेच त्या ठिकाणी तिकीट मिळालेलं नाहीये असा आरोप जो आहे तो व्यक्त केलेला आहे. त्या ठिकाणी महिला संतापलेल्या आहेत, पुरुषही संतापलेले आहेत आणि भाजपच्या या पक्षावर कुठेतरी नाराजी व्यक्त करतात, कार्यकर्त्यांवर देखील नाराजी व्यक्त करतात आणि त्यासोबतच जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर देखील नाराजी व्यक्त करतात. कारण काही कार्यकर्त्यांना, जवळच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते कुठेतरी उमेदवारी दिली, मात्र बाकीच्यांचं काय असा प्रश्न जो आहे तो यांनी उपस्थित केलेला आहे. सचिन, खरं तर आणखी एक मुद्दा असा या ठिकाणी उपस्थित होतोय की कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी आता काही कठोर पावलं उचलण्यात आलेली आहेत का? नेत्यांमध्ये काही पदाधिकाऱ्यांमध्ये बैठका झालेल्या आहेत का? याबद्दलची काही माहिती? सकाळी काही पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले होते, पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी संवाद साधलेला आहे, समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, मन धरण्याचा प्रयत्न केलाय, मात्र त्यामध्ये यशस्वी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. निश्चितच सचिन, मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. हटवलं नाही, चालेल हटवलं नाही तर बीजेपी जातीवाद केलेला ही काही प्रश्न नातेवाईक
तिकीट देतो बापाची पार्टी 25 वर्ष रस्त्यावर आहे साहेब, रस्त्यावर मी नातेवाईकाला तिकीट दिलं करांना आणि काम नाही आहे ना साहेब. यांची बापाची आणि त्यांनी अंगावर रॉकेल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही काय तुमच्या नेमक्या मागण्या होत्या? नेमक्या मागण्या काय होत्या? साहेब, मी एकच सांगतो, मी भारतीय जनता पार्टीचं उपाध्यक्ष पद आहे. मी मागील 25 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीत काम करतो. तसेच मी कोरोना काळामध्ये मला यांनी कोरोना योद्धा म्हणून यांनी मला सर्टिफिकेट दिलं. पेपरमध्ये मी 10,000 मास्क वाटले. घराघरात मी 1500 तर 2000 मी ऐका साहेब 1500 तर 2000 वाफेचे मशीन वाटले. त्याच्यातनं यांना डॉक्टर त्याला 1500 मशीन माझ्याकडनं दिले. यांनी ज्यांचे स्टिकर लावून यांच्या वाड्यात वाटले. साहेब, मी 500 किटा यांना दिल्या. यांनी जर भाजपला यांच्या पिशव्या घातल्या, माझ्या पिशव्या काढल्या साहेब, आणि यांनी या बाहेर वाटलं साहेब बाहेर. आणि मी गरगरीबांना वाटलं, माझ्या पिशव्या काढल्या यांनी इथे आणलं. आता तुम्हाला उमेदवारी मला उमेदवारी नाकारली. म्हणजे नाकारली कशी ऐकून घ्या साहेब. सकाळी मला 10 वाजता ऐका साहेब, सकाळी 10 वाजता मला एक सांगा साहेब, सकाळी 10 वाजता मला जिल्हा अध्यक्षांचा फोन आला. मला मेसेज पण आहे, टेक्स्ट मेसेज आहे, तू फॉर्म भर, तुझा बी फॉर्म रेडी आहे. त्यानंतर मला आमदार संजय केनेकरांचा फोन आला, तुझा फॉर्म रेडी आहे, तू फॉर्म भर. यांनी शितोळे साहेबांनी मला 12:30 वाजता धनंजय कुलकर्णीचा फोन आला. मला सांगतात तुमचं नाव सांगा, तुमच्या वडिलांचं नाव सांगा. आणि जे आहे आता तुमची मागणी काय आहे? मला न्याय द्या. नेमकं काय पाहिजे? काय मला माझा तिकीट द्या. मला माझं तिकीट द्या. जर एक मिनिट साहेब, हे म्हणतात की बाबा सर्वे मध्ये, बरं का साहेब, मी यांना हे विचारतो. आता तर वेळ गेली भरायची, मात्र तुमची आताच्या स्थितीला मागणी काय आहे? यांच्या एक मिनिट, यांच्या फॉर्म आहे, मला सी फॉर्म यांनी द्यायला पाहिजे. मागे घेण्याच्या अगोदर यांनी जर सी फॉर्म दिला तर मी यांना सांगतो, मी सगळ्यात हायेस्ट लीडनं यांना निवडून आणेल. पूर्ण पॅनल निवडून आणेल शब्द देतो साहेब, नाही तर पूर्ण पॅनल पाडून टाकलेलं नाही. मी एमआयएमचं पॅनल आणून दाखवणार. साहेब, मला यांनी न्याय करायला पाहिजे माझ्यावर. मला यांनी सी फॉर्म द्यायला पाहिजे. यांच्याकडे सी फॉर्म आहे. यांनी जर सी फॉर्म दिला मागे घेण्याच्या अगोदर, तरी सुद्धा माझा मी त्यांना शब्द देतो, मी पूर्ण पॅनल आणून दाखवेल. पण तुम्ही पक्ष शिस्त जी आहे ती मोडली असं त्यांचं म्हणणं. साहेब, मी शिस्त का म्हण, ऐका साहेब, या शिस्त मीनी मोडली, यांनी मोडली साहेब. शिस्तमध्ये यांचा काय नेम आहे साहेब, की जो कार्यकर्ता 15 वर्ष 20 वर्ष काम करत तो सर्वेमध्ये नाव येईल. बरोबर आहे साहेब, आणि आज सगळ्या नेत्यांकडे बी आहे. असा हल्ला करणे यांना मी काल भेटण्याचा प्रयत्न केला. यांनी हे साहेब, सावे साहेबांची स्टेटमेंट अशी होती, मी ज्यावेळेस मुलाखतला गेलो त्यावेळेस ते म्हणाले की तुझे 15 ते 20 उद्घाटन मी केलेले आहेत, तुला मला बायोडाटा दाखवायची गरज नाहीये, हे असे म्हणतात. त्यानंतर मला सांगतात साहेब, बरं का, मला तुझं काम माहितीये, मला दाखवायची गरज नाहीये. त्यानंतर सर्वे मध्ये नाव, यांनी सर्वे आणावं. त्यानंतर साहेब, यांनी यांचा पीए 3% त्याला 3% सुद्धा त्याला सर्वे त्याला तिकीट दिलं. आणि डॉक्टर साहेबांनी यांचा नातेवाईक आहे तिथं पाले म्हणून, त्या नातेवाईकाला त्यांनी तिकीट दिलं. साहेब, सर्वे मध्ये किती टक्के तुम्हाला? साहेब, मला 70% सर्वे मध्ये जनतेच्या सर्वे. आणि हे पाहून घ्या, ज्यांना तिकीट दिले त्यांना हे बघा साहेब, 3.5%, प्रशांत 55%. साहेब, यांना म्हणावं हा सर्वे खोटा असेल. मी जीवनभर हे बघा साहेब, सागर पाले 10%. बरं का साहेब, आणखी सांगतो साहेब तुम्हाला, हे बा साहेब, हे ड गटामधून जर मी मागितले
बदाने पाटील 42%, उल्हास सर्वे 4%. तुम्ही हे दाखवलंय बरोबर, हे दाखवलंय या उमेदवार, पण आता या सगळ्या भूमिकेनंतर, या सगळ्या भूमिकेनंतर काय आता पुढचं? साहेब, आता मला हे यांनी काय दाखवलं तुम्ही. साहेब, जर ही भारतीय जनता पार्टी आहे, ही जनतेची पार्टी आहे असं मोदी साहेबांचं म्हणणं आहे, असं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे, प्रदेश अध्यक्षांचं म्हणणं आहे. तो 2% जो 70% त्याला गाडलं, जो 2% त्याला दिलं का तो कार्यकर्त्याचे कपडा उचलतो. आम्ही घरंदाज आहे, आम्ही कार्यकर्त्याचे सकाळपासून 7 वाजेपासून त्याच्या दारात पडतात, याची त्यांचं ऐकून आमचं तिकीट कट केलं. सकाळी 7 वाजेपर्यंत माझं नाव काय होतं का दाखवा तुम्ही कोणत्या 50% महिलांना दिलं. आम्ही 2च महिला नाही असं पूर्ण महिला आवाज उचलायला घाबरत आहे. आम्ही सगळ्या 50% महिलांचा आवाज घेऊन उतरलेला आहे. प्रभाग क्रमांक 7 सौ लता पोपट भाजपची सचिव सर्वेमध्ये तुमचं नाव नाही आलं. मग माझं एकच म्हणणं आहे, नवरे बाहेर फिरत होते, पोरं बाहेर फिरत होते, त्यांच्या आयापर्यंत त्यांच्या बायकोपर्यंत किचन मध्ये सर्वे झाला का? मग सर्वे वाले किचन मध्ये गेले का? घरगुती बाई जी बाई घराचा पाय दारातून पाय ठेवा. लाडकी बहीण काय? लाडक्या बहिणीने केंद्रात राज्यात सत्ता आणलेली आहे. आता लाडक्या बहिणी संभाजीनगर मध्ये सुद्धा सत्ता येऊ देणार नाही. काय भावना आहे तुमची? संतापलेले आहेत तुम्ही? संतापलेले आमच्या प्रभागातला एका नेत्याने माझं तिकीट त्याने कट केलेलं आहे. त्याला आम्ही येऊ देणार नाही. हे दरवेळेस होत आहे. प्रत्येक वेळेस काय एकाच नेत्याला तुम्ही एकाच व्यक्तीला तिकिटाचं हे करता. तो सकाळपासून नेत्याच्या दारात पडलेला असतो 7 वाजेपासून. तुम्ही सक्षम महिला तुम्हाला दिसत नाही. ज्यांच्या आईला तिकीट वयस्कर बाई आहे, मग त्यांचा सर्व झाला का घरातल्या महिलेचा? सक्षम महिलेचा सर्वे होत नाही. बीजेपीचे जे आंदोलन होता त्यामध्ये पण सहभागी केसेस अंगावर आणि ते नेत्यांनी पण पाहिलंय, कारण की ज्या आंदोलनाच्या केसेस होत्या कोर्टात आम्ही सगळे हजर असताना आमचे सगळे नेते आमच्या सोबत होते. तक्रार नेमकी कुणाच्या विरोधात? आमची तक्रार नेमकी महावतकर सरांच्या विरोधात आहे. ते पण ओपन मधून उभे होते आणि नितीन चित्ते स्टँडिंग नगरसेवक असल्यामुळे ते पण ओपन मधून उभे होते. आणि नितीन चित्तेंची इच्छा नसताना त्यांना बळजबरी त्यांच्या आईला मावटकर सर कटले असते म्हणून त्यांनी त्यांच्या आईला ओबीसीत हे करायला लावलं. तिकीट कोणत्या नेत्यांनी नाकारलं? कोणी तोडत दाखवत नाही, नाकारायचा प्रश्न नाही. पळून गेले सगळे नेते. माझं जर नाव होतं, कोणीच तोंड उघडत नाहीये, कोणीच आम्हाला तोंड दाखवायला तयार नाही. कसं नेते सगळे तिघांचे नेते, सगळे नेत्यांनी आमच्या त्यांनी एकाच जणाला पकडलं, मावटकर सरांना. त्यांच्या हातात आमचे फॉर्म दिले, ज्यांना वाटायचे त्यांना वाटले, त्यांच्या सोबत त्यांचा प्रचार आम्ही जर जिंकून आणू शकतो तर आम्ही पाडू पण शकतो. ही महिलांना त्यांना असं वाटलं कधी चंडिका बनेल महिला हे त्यांना माहिती नाही. नेमकं माहिती काय? तर आपण ही दृश्य पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधली. या ठिकाणी नेते देखील या महिलांची समजूत काढण्याकरता आलेले होते, पण या नेत्यांचं सुद्धा काहीही चाललेलं नाहीये. पळ काढावा लागलेला आहे या नेत्यांना, कारण इथल्या असलेल्या या महिला कार्यकर्तीचं एक वक्तव्य फार महत्त्वाचं आहे. लाडक्या बहिणींनी विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाला जिंकवला. आता याच लाडक्या बहिणी संभाजीनगरमध्ये पक्षाचा पराभव करतील असं वक्तव्य नाराज असलेल्या उमेदवारांकडून केलं जात आहे. एकीकडे नाराज उमेदवार तर एकीकडे आपण पाहतोय आनंदी उमेदवार शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्याकरता ज्यांना मनसेनं उमेदवारी दिलेली आहे. अतुल सावे यांच्या पीएला या ठिकाणी तिकीट देण्यात आलं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये इतका उद्रेक, इतकी नाराजी पाहायला मिळते. सर्वेक्षण काय स्वयंपाकघरात जाऊन केलं का अशी विचारणा या ठिकाणी महिला कार्यकर्त्यांनी केलेली आहे. तर तिथं उद्विग्न भावना महिला कार्यकर्त्यांच्या प्रसंगी चक्कर येते, रडू कोसळलेलं आहे, बोलता येत नाहीये. आपण गेल्या इतक्या वर्षात काय काय कामं केली, कशा कशा वस्तू वाटल्या,
काय नेमकं केलं या सगळ्याविषयी या कार्यकर्त्यांनी आता मात्र आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. केवळ भावना म्हणता येणार नाही, संतापाला वाट मोकळी करून दिलेली आहे. मला पक्षानं सीट पण द्यावा. माझ्यावर अन्याय करू नका. गरीबासाठी आणि एवढं करून सरी जर तुम्ही सगळ्यांना माहिती, सगळ्यांना माहिती आहे. लोकांना पण त्यांच्या संदर्भात काही रॉकेल संदर्भात काय तुम्ही पकडलं पण होतं काही वेळ काढून घेतलेलं आहे योग्य तो बंदोबस्त आम्ही ठेवलेला. आता किती बंदोबस्त वाढवलेला आहे, किती जणांनी आरसीपी लावलेली आहे? सुनील माने सर होते या परिसरातले क्रांती चौकातले पी आहे. त्यांनी सांगितलं वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल होण्यास सुरुवात, अधिकची कुमक त्या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे सुरक्षा रक्षकांची. कारण कालपासूनच आपण जर पाहिलं तर संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक सुरू आहे. तिथं काही कार्यकर्त्या, महिला कार्यकर्त्या ज्या इच्छुक होत्या उमेदवार, त्या उपोषणाला बसलेल्या आहेत. काल देखील आत्मदहनाचा प्रयत्न झालेला होता. आजही ही दृश्य आपण पाहतोय. भागवत कराड आणि अतुल सावे यांची कार रोखण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. अतुल सावेंच्या पीएला त्या ठिकाणी तिकीट देण्यात आल्याचा आरोप आहे कार्यकर्त्यांचा आणि त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी, इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे. संताप व्यक्त केला जातोय. रडू कोसळलेलं आहे या ठिकाणी इच्छुक उमेदवारांना. आपलं काय चुकलं असा सवाल या ठिकाणी या इच्छुक उमेदवारांनी उपस्थित केलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, इच्छुक उमेदवार असं देखील स्पष्ट करतायत आपला राग फडणवीसांवर नाही, तर आपला राग स्थानिक नेत्यांवर आहे. स्थानिक ज्यांनी तिकीटं दिली त्यांच्यावर हा राग आहे असं म्हणत सावे असू दे, भागवत कराड असू दे, यांच्या एकूणच या सगळ्या स्थानिक रणनीतीवर इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आता मात्र भाजपच्या समोर या ठिकाणी बंडोबांचं एक मोठं चॅलेंज तर आहेच. त्याशिवाय या नाराज उमेदवारांना कसं थोपवायचं, जनता पक्ष फक्त अतुल सावे आणि डॉक्टर कराडचा पक्ष झालेला आहे. यांच्या नातेवाईकासाठी, यांच्या पीए साठी झालेला आहे. हे तुम्ही तुमच्या पीएच्या किती उद्घाटनाला गेले? जनता पार्टीचं त्यांनी त्याच्या पीएनं काय काम केलेलं आहे? विचारा अतुल सावेंना. तुझ्या माणसाला, तुझ्या नातेवाईकांना वारणामध्ये, प्रभागामध्ये काय काम केलं? एक काम सांग म्हणा, एक काम. नाही तर माझं साहेब, जोपर्यंत जिल्हा अध्यक्ष येत नाही ते येत नाही. मात्र तुम्ही सगळे आक्रमक होतात म्हणून मंत्री निघून गेले. साहेब ते निघून नाही गेले. मी त्याच्या 2 दिवसापासून पाय पडतो साहेब. तुम्ही या समोर यायला तयार नाही साहेब, मला भेटायला तयार नाही साहेब. हे तर इमानदार होते, यांनी जिल्हा अध्यक्ष सुद्धा इमानदार होते, तर यांनी सर्वे आणावा. माझा सर्वे मला दाखवा. हे काय म्हणतात साहेब, अतुल सावे साहेब काय म्हणतात? सर्वे मध्ये तुझं नाव पाहिजे. अहो, तुमच्या सावेचं 3% नाव आहे, तुमच्या पाल्याचं 10% नाव आहे, याचं 70% 55% नाव आहे या पाटलाचं. पाटल्यावरती न्याय. तुमच्या काय फक्त तुमच्या बापाची पार्टी झाली का? पार्टी आहे का? भारतीय जनता पार्टीत न्याय होतो ना, जनतेची पार्टी आहे. काय कामं केली ती दाखवा. अतुल सावे
यांच्या नातेवाईकांची पीएची ही केवळ पार्टी झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, असं म्हणत या ठिकाणी इच्छुक उमेदवार नाराजी व्यक्त करतायत. सर्वे केला, कुठला सर्वे तुम्ही केला की जो तुमच्या पीएला खरं तर या ठिकाणी भाग्यशीर ठरतोय, लाभदायक ठरतोय, तो सर्वे आहे तरी कोणता, असा सवाल देखील या ठिकाणी आता उमेदवारांकडून उपस्थित करण्यात आलाय. तर दोन दृश्य आपण पाहूया. मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करीन, एकीकडे भोवळ आलेली आहे, दुसरीकडे आत्मदहनाचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून, इच्छुक उमेदवारांकडून. तर गाडी अडवण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न, अतुल सावे आणि भागवत कराड यांचा ताफा रोखण्याचा हा प्रयत्न इच्छुक उमेदवारांनी केलेला आहे. महिला इच्छुक उमेदवार ही आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधली भाजप, पण या ठिकाणी आपल्याला तिकीट का नाकारलं, काय आपली चूक, अशी उद्विग्न भावना व्यक्त करत संताप व्यक्त केला जातोय. ऐकूया आपण काय नाराजी आहे. संजय केणेकरला विचारा माझं काम कसं आहे, साहेबांना विचारा माझं काम कसं आहे, आता किशोर शितळेंना विचारा माझं काम कसं आहे. माझं आता काम कसं आहे, ऐका मी भाजपसाठी साहेब जनधन योजनेचे 5,000 महिलांचे अकाउंट ओपन केलं साहेब. साहेब मी घराघरात 2500 डस्टबिन वाटले साहेब, काही नसताना घरून साहेब चष्मे वाटप केले साहेब. हे सगळे उद्घाटन त्यांना लाज वाटायला पाहिजे. देव माफ करेल का, देवा भाऊ माफ करतील का, या करायला देवा भाऊ माफ करतील का, या अतुल सावेंना देवा भाऊ माफ करतील का. खरंच देव आणि देवाचा भाऊ असेल ना तर यांनी माफ नाही करावं, यांना माफ नाही करावं. तर हे जर असं पीएला आणि यांच्या नातेवाईकाला जर तिकीट देत असेल विनंती आहे, विनंती आहे एवढी मोठी ठेवावा, सांगा यांच्याकडे सर्वे, यांच्या पीए कडे सर्वे साहेब. यांना तुम्हाला मी फक्त देवाभाऊंना हीच विनंती करतो, प्रदेशाध्यक्षांना हीच विनंती करतो की साहेब तुम्ही अन्याय जो यांनी केलेला आहे, यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी साहेब, मी अतुल सावेसाठी बरं का साहेब, मी जनार्दनचा मोठा कार्यक्रम घेतला साहेब, करून मी 2 लाख रुपये खर्च केले साहेब त्यांच्या विधानसभेत जाऊन बरं का साहेब. अतुल सावे सांगतो तुझं एवढं कार्य कोणाचं नाही, 10 उद्घाटन मी केले तुझे, मला काम सांगायचे साहेब. जवाबी पेट्रोलिंग मंत्री अमित शहा जवाबी आले साहेब, बरं का साहेब, जवाबी मोठे नेते आले साहेब, यांच्याकडे माणसं जमा होत नव्हतं साहेब. मी बचत गट साहेब माझे 100-150 माझ्या बँकेमार्फत संस्थेमार्फत सगळ्या महिला वार्डातील प्रभागातील सर्व महिला आणायचो साहेब स्वतःच्या खर्चाने, आणि हे लोक अशा पद्धतीने वागले साहेब. कोणाकडे मागू सांगा. देवा भाऊंना प्रदेशाध्यक्षांना विनंती आहे, तुम्ही खरंच देवा भाऊ असाल, जनतेचे भाऊ असाल, बहिणीचे भाऊ असाल आणि भावाचे जर भाऊ असाल, मालक जर असाल तर तुम्ही फक्त न्याय करा. माझ्यावरती कृपा नका करू, माझ्यावरती कृपा नाही करत, मला माझ्या माय बापाचा माझ्यावर आशीर्वाद आहे. तुम्ही फक्त मला काय म्हणायचं साहेब, या 2 लोकांनी जो अन्याय केला, 2 लोकांनी अन्याय केला, जिल्हा अध्यक्षामध्ये ते कळायला पाहिजे साहेब. तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहेत ना. आणि आता संजय केणेकर पोहोचलेले आहेत भाजपचे. संजय केणेकरांकडून या नाराज कार्यकर्त्यांना समजूत काढण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांची, ऐकूया आपण काय संवाद साधतायत.
उमेदवारांचा आक्रोश आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये। देवाभाऊंनी आम्हाला न्याय द्यावा अशी या कार्यकर्त्यांची मागणी, नाराज उमेदवारांची मागणी। वर्षानुवर्ष समर्पितपणे विशिष्टपणे कार्यकर्ता काम करत असतो। संताप होणं कार्यकर्त्याचा अनावर होणे हे साहजिक आहे। बघा भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे। मी 38 वर्ष झाले पक्षात काम करतो। वेळोवेळी हे बघा आपला संयम आणि खऱ्या अर्थानं संयम बाळगणं, समजूतदारपणा घेणं आपल्या संस्कृतीत आहे। आपला भाऊ तुमच्या पायाचा पाय अरे मी शब्द दिला ना तुला। आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं हा संतापाचा अनावर होणं खूप चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांची संख्या 10 वर्षापासून काही कार्यकर्ते समर्पितपणे काम करतात आणि निश्चितपणे त्यांचा संताप होणे, संताप अनावर होणे हा साहजिकच आहे। परंतु त्यांची समजूत काढायला मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी चाललोय। ज्यांना संधी देऊ शकला नाही पक्ष, त्या कार्यकर्त्याची आणि त्याच्या कुटुंबाची मनस्थितीची जाणीव मला आहे। कारण मी पण अशाच वार्डाच्या कार्यकर्त्यापासून महामंत्री झालेलो आहे पक्षात। यांची एका तासामध्ये तिकीट कसं कट होतं? नाही एका तासामध्ये तुम्ही आश्वासन दिलं होतं भाऊ, एका तासात तिकीट कसं कट झालं? मला उत्तर द्या भाऊ, एका तासात तिकीट कसं कट झालं?
आम्हाला तिकीट कोण केलं आमच्या नेत्यावर अन्याय झालाय. मला मी समजूत काढू शकतो माझ्या सर्व त्यामुळं त्यांचा संताप होणं अनावर आहे आणि मी त्यांची समजूत पूर्णपणे काढू शकतो. निश्चितपणे ते कार्यकर्त्याला कुठं बसवायचं सरकार आहे, सरकार आहे, सरकार आहे. त्यामुळे सरकार असताना कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे. निश्चितपणे कार्यकर्त्याची समजूत काढून कार्यकर्त्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि निश्चितपणे सगळ्यांना एकाच वेळी संधी देणं अशक्य आहे. आणि त्यामुळे एकत्र संधी देणं अशक्य आहे असं संजय केणेकर म्हणतात. संजय केणेकर त्या ठिकाणी नाराज उमेदवारांची, खरं तर इच्छुक नाराज उमेदवारांची समजूत काढण्याकरता गेले, पण केणेकर सुद्धा फार काही यशस्वी होताना या ठिकाणी दिसत नाहीये. आक्रोशाला सामोरं जावं लागतंय केणेकरांना. मुळात केणेकरांनी ही दृश्य आपण पाहतोय, नाराज उमेदवारांची या ठिकाणी समजूत काढण्याचा प्रयत्न, आक्रोश तांडव या ठिकाणी नाराज उमेदवारांनी केलेलं आहे. आणि आता केणेकर या सगळ्यांना एकत्रित आणून समजावण्याचा प्रयत्न करतायत. पण इथं मात्र नाराज उमेदवार घोषणाबाजी देत आहेत. त्या अतुल सावे यांच्या पीएची काय कामगिरी, सर्वेत त्यांचं कसं काय नाव आलं हे आधी स्पष्ट करा, सर्वे समोर मांडा. घराड साहेबांनी वंजारी हा त्यांचा नातेवाईक पक्षामध्ये जितके समर्पित त्यांना सगळ्यांना सरकारच्या समितीत अरे तू कार्यकर्ते तू हिंदळा असं म्हणला होता ना. अतुल सावेच्या पीएला तिकीट द्यायचं होतं रे. अरे कराड साहेबाच्या नातेवाईकाला द्यायचं होतं सांगितलं ना. आता न काढलं तू उमेदवारांवर काहीसे प्रेम आपण म्हणूया हक्कानं डाफरताना दिसत आहेत. या नाराज उमेदवाराला घेऊन कार्यालयात पोहोचलेले आहेत. या ठिकाणी बंद दाराआड आता दोघांमध्ये चर्चा होईल. प्रसार माध्यमांना त्या ठिकाणी मज्जाव करण्यात आलेला आहे. मीटिंग रूम ही दृश्य आपण पाहतोय. मीटिंग रूममध्ये संजय केणेकर त्या नाराज उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत. त्या मीटिंग रूममध्ये आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मीटिंग रूममध्ये समजूत काढली जाते का, ती यशस्वी होते का, प्रसारमाध्यमांकडून प्रयत्न केला जातोय त्या मीटिंग रूममध्ये येण्याचा, पण संजय केणेकरांनी मात्र नकार दिलेला आहे. त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांना मज्जाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे मीटिंग रूममध्ये आता जे काही होणार आहे ते मात्र महाराष्ट्राला दरवाजा तोडण्याचा प्रयत्न, ही दृश्य आपण पाहतोय. मीटिंग रूमचा दरवाजा या ठिकाणी ढकललेला आहे, खिळखिळा करून टाकलेला आहे. त्यामुळे आता मात्र या मीटिंग रूमच्या आत कोणी प्रवेश करू जर पाहत असेल तर त्यांना आता मज्जाव केला जातोय. बंदोबस्त या सगळ्या परिसरात वाढवण्यात आल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा हा राडा आहे. इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी
नाकारण्यात आल्यानंतर पहा मीटिंग रूमचा दरवाजा हा या ठिकाणी संजय केणेकर पुन्हा मीटिंग रूमच्या बाहेर आलेले आहेत। एकूणच हा रोष पाहिल्यानंतर समजावण्याचा प्रयत्न या उमेदवारांना, पण अद्याप उमेदवार काही समजण्याच्या मनस्थितीत काही दिसत नाहीयेत आणि सातत्यानं हा सर्वे कोणत्या बेसवर केला, संजय केणेकर ऐकूया आपण काय बोलतायत। सत्ता पानावर होणे साहजिक असतो। पक्ष एकाच वेळेस सगळ्याला संधी देऊ शकत गोंधळ त्या ठिकाणी उडतोय। नेमकं काय घडतंय, काय संवाद चाललेला आहे, केणेकर पुन्हा का मागे वळले, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊया आपले प्रतिनिधी। मी माझ्या PCI टीमला विनंती करेन की त्यांनी सचिन बडेला पॅच करावा। सचिन बडेशी आपण संवाद साधूया, सचिन बडेला विचारूया आपण काय नेमकं मीटिंग रूममध्ये झालं, मीटिंग रूममध्ये काय चर्चा झाली की अवघ्या 2 मिनिटात या ठिकाणी केणेकरांना मीटिंग रूमच्या बाहेर यावं लागलं। चर्चा गुंडाळण्यात आली। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण म्हणूया की आता स्थानिक आमदारांच्या सुद्धा नाकी नऊ येत आहेत। या इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्यामध्ये स्थानिक आमदारांच्या देखील नाकी नऊ येताना दिसत आहेत। हीच या घडीची संभाजीनगरमधली महत्त्वाची बातमी आहे। स्थानिक आमदारही अपयशी ठरत आहेत। या इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्यामध्ये आमचं काय चुकलं असं म्हणत या उमेदवारांनी, नाराज उमेदवारांनी तांडव केलेला आहे, संताप व्यक्त केला आहे, आक्रोश केला आहे। कुठं उपोषणाला बसले आहेत, कुठं या मागणी करता उन्हातान्हात या ठिकाणी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली जाते, प्रसंगी भोवळ येते, तर इथं हातापाया आपटून काय आमचं चुकलं अशी विचारणा या ठिकाणी स्थानिक नेतृत्वाला होतीये। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी, संजय केणेकर हे आता तिथून निघालेले आहेत। थोडक्यात निघाले असण्यापेक्षा पळ काढलाय केणेकरांनी, कारण केणेकरांना सुद्धा आता काही समजूत काढता आलेली नाहीये। कार्यकर्त्यांना देखील आतमध्ये घेण्यात आलेलं आहे। नाराज उमेदवाराला समजावण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला, पण केणेकर काहीसे संतापलेल्या अवस्थेत केणेकर आपण पाहतोय। एरवी संजय केणेकर म्हटल्यावर प्रसार माध्यमांशी बोलणारे, संवाद साधणारे, बेधडकपणे आपली मतं मांडणारे, पण केणेकर सुद्धा आता निघालेले आहेत तिथून। समजूत काढू मी आहे ना असे काही वेळापूर्वी छाती टोकपणे सांगणारे केणेकर इथून मात्र पळ काढत निघालेले आहेत। अशी वेळ या नाराज कार्यकर्त्यांनी, नाराज उमेदवारांनी स्थानिक आमदारांवर आणली आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी, नाराज उमेदवाराला संजय केणेकर गाडीत घेऊन आता मात्र इथून निघाले असल्याची बातमी समोर येते। केणेकरांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न। खरं तर सुरुवातीला संजय केणेकर या नाराज उमेदवाराला मीटिंग रूममध्ये घेऊन गेलेले होते, पण तिथं मात्र काय घडतंय या उत्सुकतेपोटी मीटिंग रूमचा दरवाजा देखील तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला इतर कार्यकर्त्यांकडून। त्यानंतर पुढच्या 2च मिनिटात पहा हा दरवाजा कसा निखळून पडला। त्यानंतर पुढच्या 2च मिनिटात केणेकर या मीटिंग रूममधून बाहेर पडले आणि केणेकरांच्या मागोमाग हा नाराज उमेदवार त्रागा करत, संताप व्यक्त करत त्या ठिकाणावरून बाहेर पडला। काहीशी बाचाबाची देखील झाली या सभामंडपात पुन्हा एकदा। त्यानंतर या नाराज उमेदवाराला समजूत काढण्याकरता आता केणेकर आपल्या कारमधून घेऊन गेल्याची बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा आपण ड्रामा पाहतोय। एकूणच सकाळपासूनच, किंबहुना सकाळपासून म्हणण्यापेक्षा कालपासूनच या ठिकाणी राडा सुरू झालेला आहे। उमेदवारी देण्यावरून अनेक इच्छुक
देव पाण्यात ठेवून बसलेले होते. अशा वेळी मात्र नाराजीचा सामना स्थानिकांना, स्थानिक लोकप्रतिनिधींना संभाजीनगरमध्ये करावा लागतोय. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून. सचिन, संजय केणेकर नाराज उमेदवाराला घेऊन कारमधून निघाले असल्याचं कळतंय. काय घडतंय तिथं? संजय केणेकर भाजप आमदार नाराज असलेल्या इच्छुकांना घेऊन आता स्वतःच्या कारमध्ये गेलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील या भाजपच्या कार्यालयामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. कारण काही मिनिटांपूर्वी आपण पाहिलं की नाराज झालेल्या या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपला संताप जो होता तो व्यक्त केलेला होता आणि भाजपच्या कार्यालयासमोर हा संपूर्ण तीव्र निषेध जो आहे त्यांनी व्यक्त केला. महत्वाचं म्हणजे अनेक दिवसांपासून तयारी करतोय, मात्र उमेदवारी आम्हाला का दिली जात नाही असं म्हणत जाब विचारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. आणखी एक महत्वाचं म्हणजे या ठिकाणी भाजपचे नेते अतुल सावे आलेले होते, त्यासोबतच डॉक्टर भागवत जे खासदार आहेत भाजपचे ते देखील आले होते. मात्र जी गर्दी आहे ती गर्दी कुठल्याही प्रकारे मुळात कार्यकर्त्यांचा त्रागा हा अतुल सावे यांच्या पीएला उमेदवारी दिल्यामुळे झालाय का? बरेच जण असे आहेत की त्यांचं असं मत आहे की भाजपच्या काही नेत्यांच्या निकटवर्ती यांना हे तिकीट देण्यात आलेले आहेत. मात्र आम्ही अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करतो, आम्हाला कुठल्याही प्रकारे न्याय दिलेला नाहीये ही भूमिका घेत, हीच संतप्त प्रतिक्रिया घेत या ठिकाणी समोर आलेले आहेत. अतुल सावे यांच्या स्वीय सहाय्यकाला तिकीट दिलं आहे, मात्र आम्हाला का दिलं नाही असं देखील या ठिकाणी आंदोलकांनी सवाल उपस्थित केलेला आहे. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. जे भदाने नावाचे इच्छुक व्यक्ती आहेत तर त्यांना आता संजय केणेकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझा त्यासाठी मी प्रयत्न करतो असं म्हणत असलेल्या संजय केणेकर यांनी जो काय वाद निर्माण झालेला होता तर त्या इच्छुकाला स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन या ठिकाणाहून फोन घेतले आहेत आणि त्यासोबतच संजय केणेकर यांच्या माध्यमातून समजूत घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. संजय केणेकर संकट बनतात किंवा त्यांच्या माध्यमातून निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र भाजप कार्यालयामध्ये आता सवलती प्राप्त झालेला आहे. त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तयार करण्यात आला आहे. दुसरीकडे इच्छुक जे आहेत ते अजूनही आतमध्ये काही महिला उपोषणाला बसलेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी इच्छुक एवढे आहेत, एवढी गर्दी आहे, नेमकं कोणाची समज काढायची किंवा कोणाला या ठिकाणी तिकीट द्यायचं किंवा कोणाची मनधरणी करायची हा सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो भाजप पदाधिकाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे आता कार्यकर्ते कुणाचंच ऐकायला तयार नाहीत, मंत्र्यांचं ऐकायला तयार नाहीत, आमदारांचं ऐकायला तयार नाहीत, खासदारांचं ऐकायला तयार नाहीत. म्हणजे काय बघायला मिळणार आहे? सकाळी जर आपण पाहिलं तर संभाजीनगरमध्ये उपोषणाला सुरुवात झाली, काल आत्मदहनाचा प्रयत्न झाला, आजही काहीशी तीच परिस्थिती. हातापाया आपटून या ठिकाणी नाराज उमेदवार आपली नाराजी व्यक्त करतायत. केणेकर काही नाराज उमेदवारांना स्वतःच्या कारमधून घेऊन गेलेले आहेत. फुल टू ड्रामा संभाजीनगरमध्ये. संभाजीनगरमध्ये जो संताप आहे तो पाहायला मिळतोय. कारण आता नाराज झालेले जे नेते आहेत त्यांना घेऊन स्वतः या ठिकाणी भाजपचे आमदार संजय केणेकर घेऊन गेलेले आहेत. आता कुठेतरी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. नाराजी दूर झाली तर ठीक आहे, जर नाराजी दूर झाली नाही पुन्हा एकदा तोच प्रकार पाहायला मिळू शकतो. फक्त हा एकच व्यक्ती नाहीये तर असे अनेक जण आहेत ज्यांची नाराजी आहे, ती कुठेतरी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मात्र संताप पाहायला मिळतोय. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन अक्षरशः राडा घातलेला आहे. महिला देखील आल्या. त्यांनी हे जुमानलं नाहीये की तो समोरचा आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, ते कोणत्यांना कोणाचंही काही घेणं देणं नाहीये. त्यांना फक्त एकच हवाय तो म्हणजे न्याय. त्यांनी आता थेट ज्या नेत्यांचे येऊन स्पर्श करायचे आता त्याच नेत्यांची गचंडी धरायला देखील हे कार्यकर्ते मागे पुढे पाहत नाहीये. त्यामुळे अक्षरशः मला न्याय हवा हीच भूमिका, हीच भावना घेत भाजपच्या कार्यालयामध्ये हा संपूर्ण प्रकार सकाळपासून घडतोय. खरं तर तुम्ही फार संयुक्तिक खरं तर शब्दप्रयोग केला की ज्या नेत्यांसाठी यांनी कार्यकर्त्यांनी सतरंजा अंथरल्या त्याच नेत्यांच्या गचांडी धरायला आता हे सगळे इच्छुक उमेदवार पाहत नाहीयेत. कारण आपल्याला उमेदवारी का मिळाली नाही याचं उत्तर त्यांना हवंय. आता त्या ठिकाणी कोण कोण आंदोलनाला बसलाय, उपोषणाला बसलाय, काय सध्या परिस्थिती पाहायला मिळते की सगळ्यांनाच घेऊन केणेकर निघालेले आहेत. तिथे वडेट्टीवार सुद्धा बोलतायत. क्विक उत्तर तुमचं अपेक्षित आहे. यातमध्ये काही महिला देखील उपोषणाला बसलेल्या आहेत, त्यांचं अजूनही निरसन झालेलं नाहीये. त्यामुळे दुसरीकडे संजय केणेकर फक्त एकाच व्यक्तीला किंवा त्यासोबतच्या 1-2 जणांना घेऊन गेलेत. मात्र बाकीच्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. तर यानंतर त्यांचाही राडा पुन्हा पाहायला मिळू शकतो का हेच हाच एक प्रश्नचिन्ह आहे. मात्र संतापलेल्या आणि नाराज झालेल्या नागरिकांची गर्दी मोठी आहे. लागवी निश्चित. सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.